बराबर ड्रायव्हर का मंगळवार नाही नाही हा तापड आहे माणूस हा बाहेर धुंदळका चढीचा कनबदेव मडीचा धुंदळका चढीचा गोरखनाथ मडीचा धुंदळका चढीचा कनबदेव मडीचा धुंदळका चढीचा कनबदेव मडीचा धुंदळका चढीचा गोरखनाथ मडीचा धुंदळका चढीचा गरीबनाथ मडीचा धुंदळका चढीचा कनबदेव मडीचा धुंदळका चढीचा कनबदेव मडीचा ओ कानबदेव मडीचा कानबदेव मडीचा देव मडीचा देव सत्याचा वर्ग गेला बाबाचा गर्भदेव सत्याचा वर्ग गेला बाबाचा देव सत्याचा वर्ग गेला बाबाचा कानबदेव सत्याचा वर्ग गेला बाबाचा कोणतंही काम करायला घेतलं का होतंय का आता काय झालं शरीराला याला कसं माहिती का मूळ नक्षत्र कोणच आहे मूळ नक्षत्र आहे आणि शनी याला फिरवतो मूळ नक्षत्रामध्ये जिथे तुमचं घर आहे ना आता तिथे राहता त्याच्यामध्ये जुना साप येतो काला साप येतो का तेवढ्या जाग्या तिथे साप फिरतो काय तुला मला वाटतं का आणि थोडे पकडले तुला स्वप्नात तो येतो का चल चला येता शक्ती अंबाबाईचा जोगवा वाढवायचा प्रत्येकाने 10, 5, 20 रुपये वाढायचं आधी माया शुक्त्या अंबाबाईच्या परडीला म्हणून बाबा व आधी माया अंबाबाईची शक्ती जोगव्याला कशी निघली म्हणले दादा अग येळू बाबूची करोनी परडी माझ्या आईला अग येळू बाबूचे करोनी महाराज गायकवाड परत तुम्हाला एक विनंती असेल का आपण एक जोगवा घ्यावा हॅलो प्रत्येकाचा अलग अलग विचाराच्या पेक्षा 2 गोष्टी लक्षात ठेवा ऐका मी सांगतो ऐका आपल्या गायकवाड कुलाचा जागरण गोंधळ केलाय पहिली गोष्ट म्हणजे आपली गायकवाड कुलाची कुलदेवी कोण आहे आणि कुलदेवत कोण आहे तुम्ही इथं लिहून देतोय हा त्याला मान पण जसं तुमचं आईचं नाव काय शाकाहारी का मांसाहारी मांसाहारी मग बाजारात गेल्यावर का आणणार तेच राहिलं 4-4 महिने शाकाहार दिला आवडेल का नाही वडिलांचं नाव काय ते शाकाहारी का मांसाहारी मग त्यांना मांसाहारी दिले चालेल का नाही मग आईला मांसाहारी चालते वडिलांना मांसाहारी चालत नाहीये जसं तुमचे आई वडील आहेत तसं हे पण तुमचं आई वडील आहेत मग हे आई ना वडिलांचं नाव तुम्हाला माहिती आहे का हा तर नाही मग यांना काय लागतं ते मला माहिती आहे का मग त्यांना जर परिपूर्ण दिलं तर ते आवडीने घेतील आणि तुमचा सांभाळ करतील का नाही
मग तेच आई वडील कोण आहेत ते जर परिपूर्ण दिलं, त्यांची जर तुम्ही सेवा केली. आता कुठे गेली आई? आई देव गोड होतं का तिकड होतं पहिलं? आई नाही तुम्हाला. मग ऐका मी सांगतो, त्याला काली तिलक द्यायचे तुम्ही, कालीपाट द्यायचे का? कालीपाट आणि कोंबडा द्यायचे का? आणि मलिदा कोणाला द्यायचे? मलिदा म्हणजे काय? भात वाटून कशाला द्यायची? भात वाटायचा, त्यावर गुळ टाकून त्याचं गोल बनवून कुठे ठेवायचे? हो सांगतो ना मी तेच देऊन देतोय. महत्वाच्या त्या गोष्टी करता तुम्ही आता नाही करत. मग करत नाही, मग ते तुमचं सांभाळ करील का? एकाला कामाला ठेवलं 3-3 महिने पगार न दिलं, तो काम करील का? मग ते समजून देतो. प्रत्येकाचा पर्सनल गोष्ट विचारण्यापेक्षा आपण सगळ्या मिळून देवीचं जे काय असेल, ती कुलदेवी कोण आहे, त्या रूपाची मालकीन कोण आहे ते लिहून देतो, तिला मानपान लिहून देतो. तो जर तुम्ही गोंधळ झाला तर त्याचा तिचा मानपान दिला तर पुढं काल तुम्हाला चांगलं जाईल, जो करील त्याचं जाईल. त्यामुळे एक प्रश्न विचारायचा, कुलदेवी कोण आहे, कुलदेवत कोण आहे, आणि तिथं घ्या एक जोग्याचं घ्या, मी त्यांना लिहून देतो. हा चला सुपामध्ये प्रत्येक जण मदन आणा. सर्व इथं आहेत. तुम्ही कुत्री पाळता का? मग ती कुत्री जगतात का? काली मुली जगतात का? का ते त्यांना सांगितलं मी आता का. त्याचं कारण काय आहे? तुम्ही काली पाठ देता आणि जो तुमचा कुलदेवत आहे त्याचं वाहन कोण आहे माहितीये का? तोची जो फिरतो होता ना आता काला काला, त्यांनी मिठाई खाल्ली ना तुमची, तोच त्याचं वाहन आहे तुमच्या कुलदेवताचा. मी तुम्हाला लिहून देतो तसं. म्हणून तो का जगत नव्हता? जर त्याचा मालकच नाही तर तो थांबेल का? बुलेट त्याची कोण? कुत्रा आहे, काला कुत्रा, आणि त्याचा मालक कोण? तो आहे. मग तो लिहून देतो मी. आहे आता घ्या लोक, घ्या ना तुम्ही, घ्या ना. नाही महाराज, घ्या तुम्ही जोगवा, घ्या तुम्ही जोगवा. नाही घ्या तुम्ही जोगवा. तुमचं देव आलं होतं, त्यांना विचारलं देवा तुझा मान परिपूर्ण झाला का? देव का बोलले? झाला. देवाचा मान पूर्ण आला, पण ज्याचा मान नव्हता झाला तो कोण होता? जानवेवाला. आज तर कसं माहितीये का, त्याला जर खडा उचडला असता, त्याला राग आला असता, त्याचा मानपान दिला नव्हता. बाकी कुलामध्ये तसं नसतंय, त्यांचं अलग दुसरं कारण असतं, तिसरं कारण असतंय. आपण गायकवाड अलग आहे, दुसरं काय करतो त्याच्यापेक्षा आपलं काय. ऐका ना, सांगतो ना, प्रत्येकाचं कुल अलग आहे. तुमची जर कालिका आहे, कोणाची लक्ष्मी असते, कोणाची अलग असते, कोणाची अलग असते. आपल्यामध्ये जो याच्यावाला बसला कशावाला, तो प्रत्येकाच्या देवावर आहे का? मग तो का बोलतो मी तुम्हाला सांभाळलं, मला एवढ्या वर्ष सांभाळलं, तुम्ही मला दान दिलं का? माझा मान केला का? म्हणून संचार आम्ही आणला, पण संचार परिपूर्ण का आणला नाही का? त्याची गवस मला करायची होती. त्या संचाराच्या नावाने दुसरं काय येऊ नये म्हणून. आता तुम्हाला एवढ्या वर्ष तुम्ही गोंधळ करता किंवा केला असेल 1-2 वर्ष अजून किती, ह्या गोष्टी तुम्हाला माहित होत्या का? हा नाड्यावाला होता, जलेले होता, किंवा त्या गोष्टी लिहून दिल्यात, ह्या तुम्हाला माहित होत्या का? मग आपल्याला महत्वाच्या त्या गोष्टी आहेत का? खंडोबा खडावर चढवायला पाहिजे. ऐका ना, खडावर तसा पण चढवला असता, आम्ही अनुमार मारुती बनवला पण असता. पण मूल गोष्टी कोणत्या महत्वाच्या आहेत का? तुमच्या 7 पिढीच्या, 4 पिढीच्या, 2 पिढीच्या गोष्टी होत्या, ह्या जाणून घेऊन महत्वाचं आहे. वाऱ्यात आता ह्या जर क्लिअर केलं तर पुढच्या वाऱ्यात अजून मजबूत येतील. नुसत्या वाऱ्या गेलो असता, मी निघून गेलो असतो, 5 वर्ष कोणाला सांभाळायचे? तुम्हाला एवढं किती गोंधळ झाला आतापर्यंत? हा 4 गोंधळ झालं. मग या गोष्टीची तुम्ही कधी पोट झालती का? मग ही गोष्ट महत्वाची आहे का? देव खंडोबा याच्यावर चालला, खंडोबा असं केला. ऐका, पहिलाच गोंधळ आहे का नाही? महत्वाचं काय असतं? गोंधळ म्हणजे काय? गोंधळ म्हणजे आपल्या पिढोनपिढी आलेल्या संस्कृतीचा हा देवांचा जागर असतो, म्हणजे आनंदाचा क्षण असतो. मग आपण आनंदाचा क्षण करतो, त्याच्यामध्ये काय अडचण आहे हे आपण उलगडा केला, त्याचा मान देणार आहेत आणि त्याला सांगा बाबा तू आमचा सांभाळ कर.
खंडोबा तसंही खेळले, त्याला काय फक्त कवय काढून द्यायचं होतं. महत्वाचं काय होता, तुम्ही 5 गोंधळ केले, 5 गोंधळामध्ये या गोष्टी निघल्या का? मग आपल्याला काय करता होतं, जो खर्च केला त्याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला माहिती झाल्या. आता तुम्ही पुढे करू शकता का नाही? हा अहो कुठेही केला गोंधळच तो, इथं करो का कुठं करो, पण ह्या गोष्टी तुम्हाला माहित होत्या का? उचकी लागायची तुम्हाला माहित होती का? कोण व्यक्ती जल्ले ती माहित होती का? तुमच्या घराच्या बाजूला विहीर होती, तिथे ते भुईगर होतं, ते माहित होता का? नव्हतं माहित. मग ह्या गोष्टी उलगडा केल्या, मग त्यांचा मानपान जर केला तर तुमचं रस्ते मोकळं होतील का अडचणी येईल? आता मोकळं होतील. मग खंडोबा पण चांगला केलं, खडाव काय खंडोबा इंगलाव पण केलं, कालूबाई इंगलाव केलं. महत्वाचं काय, ह्या गोष्टी महत्वाच्या होत्या. ह्या महत्वाच्या माझं गोंधळ करण्याचं प्रत्येक गावोगावी हेच उद्दिष्ट असतंय. माझ्या कुलाच्या काय अडीअडचणी आहेत त्या समोर आणणं, त्या बाहेर काढणं. नुसतं अंगात आला म्हणजे गोंधळ असतो का? 5 वाऱ्या आल्या म्हणून गोंधळ असतो का? तर तुमच्या 11 वाऱ्या आल्यात किती. पण महत्वाचं ही जी लोक कुठे बसले होते, ते बाबा ते गावले होते ना, कुठे गेले? हा ते शेवटपर्यंत थांबलं का? त्यांना काहीतरी अलग वाटलं म्हणून थांबलं ते. मग ह्योच अलगपणा म्हणजे आपल्याला असलेल्या अडचण दूर. आता मी गावाचा गोंधळ केला असतं तर देवाची पण गवस केली असते, कोणत्या जो मी चिंते घालता सांगला तो. महत्वाचं काय, आपल्या मागे असलेली 3 पिढीची 4 पिढीची इडा बाहेर काढा. वाऱ्या काय तुमच्या पुढच्या गोंधळाला अजून पॉवरफुल केली, त्याच्यातल्या काय वाऱ्या नसतील त्या पण निघून जातील. अहो हे उचकी लागायचं कारण तुम्हाला समजून सांगलं ना मी. तुमच्या म्हाताऱ्याला पण उचकी लागली होती, कारण त्या म्हाताऱ्याच्या याच्यामध्ये जो बसलेला ब्राह्मण देव बोलतात त्याला, ब्राह्मण देव होता, त्याला तुम्ही गोडाचं नैवेद्य द्यायची. तो तुम्ही तिथे राहिल्यामुळे त्या भुईगारामध्ये त्याचं स्थान आहे. रांजण असतील, जुनं रांजण, त्यामध्ये त्याचा काय ऐवज असेल, त्याच्यावर त्या लोकांचा जीव अटकलाय. हा आपण म्हणतो ना आठवण आली का गुचकी लागते, तशी त्याला आठवण आली का तो गुचकी लागायची. म्हणून ही गुचकी क्लिअर करण्यासाठी आईला पण त्याचा त्रास असेल. ते सांगतो ना. मग ह्या गोष्टी म्हणजेच या गोष्टी क्लिअर करायचे. मग आपल्याला या गोष्टी करताना हा बामण देवाची आठवण ठेवा, साईडला एक त्याचा नैवेद्य काढून ठेवा. गोड द्यायचं काही, त्याला मिठाई द्या, त्याला पुरणपोळी द्या, पण सफेद वस्त्र आणि एक जानव असं ना, जानव, ते त्याच्या नावाने काढून ठेवायचं. जेव्हा गोंधळ करायला मोठा गोंधळ त्यावेळीच करायचं, दरवेळी करायची गरज नाही. जेव्हा गोंधळ करायला त्यावेळी बाबा जसं आमचा तुम्ही सांभाळ केलाय, आता आम्ही परिपूर्ण झालोय, पण तुझ्यामुळे आमचा परिवार वाचल्यामुळे तुझा मान बाजूला काढून ठेवतो आम्ही. लिहिलंय, सगळं लिहिलंय मी, सगळं लिहिलंय. हे भुचक्या लागतात ना, तुम्हालाच नाही भरपूर जणांना लागत असतील अशा. हा अजून काय बोला, मी रोकटोक बोलणार, मी माईक मध्ये बोलणार, लपून छपून नाही बोलणार. काम केलाय मी, घोड्याला पाण्यापर्यंत नेलाय. ऐका ना, माईक मध्ये मी घोड्याला पाण्यापर्यंत नेलाय. पेन ना पेन कोणावर आहे, मी सांगून गेलोय. आता तुम्ही केलंच नाही, त्याला माझा दोष आहे का? हा मग तुम्ही करा, त्याचा अनुभव घ्या ना. अहो कुला करून ते करायचे, तुम्हाला कुला करूनच करायचे. छोटं लग्न कार्य असेल तर ते देऊक मानता येईल. त्या ब्राह्मणाचा एक थोडासा एक सफेद वस्त्र, टोपी म्हणा किंवा पंच म्हणा, बाजूला काढून ठेवा. देव मांडा. लग्नाच्या वेळी मोठा कार्य असेल त्यावेळी जानवा ठेवा आणि सफेद वस्त्र ठेवा. तो काही करणार नाही, तुम्हाला उलट आशीर्वाद देणार, चांगला चांगला आशीर्वाद देणार तो.
जोगवा वर्ग माय जोगवा ही वर्ग माय जोगवा वर्ग माय जोगवा वर्ग माय जोगवा वर्ग माय जोगवा जोगवा मागत भी मागती देवीचा जोगवा मागत भी मागती देवीचा जोगवा मागत भी मागती आईचा जोगवा मागत भी मागती देवीचा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगोगे वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगोगे वर्ग माई जोगवा जोगवा मागत भी मागती आईचा जोगवा मागते मागती देवीचा जोगवा मागत भी मागती देवीचा जोगवा मागते मागती आईचा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा ही वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा वर्ग माई जोगवा माई जोगवा वर्ग माई जोगवा चला प्रत्येकाने जोगा वाढवा चला गायकवाड परिवारामधल्या 5 सवासनी बाजूला येऊन बसा चला खंडोबाच्या हळद दळायला बाजूला सरका 5 जणी सवासनी इकडे खाली बसा इथं गोल राऊंड करा चला मागे सरका अगली पेटली जाते
हो, तुम्ही सगळे मागे व्हा आणि सगळं खाली बसा. एक जण उठून द्या जो जोगवा राहिला त्याचा. सगळे मागे व्हा. माझी पोरगी, माझा दीर, माझी सासू. मोकळं करायचं सर्व. मोकळं करायचं. माझा भाऊ, माझा दीर, माझा जॉब चांगला होता. मला पोरीसारखे करायचं. मला आता एकच दीर राहिलाय. मनावर पाठीवर आम्हाला पण दिसू दे ना काय चाललंय ते. माझी जाव आहे. कसं झाली खाली बसा. चांगली आहे. माझी नाव चांगली आहे. माझी मोठी नाव तू कोण आहे मग? मी त्यांच्या बहिणीच सारखी वाटते. साईडला सरकवा. कोण आलेस मग? मी बाळापूरची आता कोण आले? ते कोणत्या रूपात आले? कोणत्या रूपात आले? हा, कोणत्या रूपात आले तू? रूप सांग, कोणत्या रूपात आले? जी हानी झाली. सारखे जाम वागत प्रॉब्लेम नाही माहिती. त्यांच्या दोस्ती तरी माझा चल ताना उचल. आला जागेवर चल. चल आला जागेवर. मोकला एकदा मोकला. मला फक्त साथ पाहिजे सगळ्यांची. सांभाळ पाहिजे ना केलेला. मग शांत हो, तानाव जा. सांगते मी काय झालंय. चल तानाव. आल्या जागेवर जायचं. बघ बघ, या लेकराचं घर कोणाच्या जागेवर बांधलंय? या लेकराचं घर कोणाच्या जागेवर बांधलंय? मग इथं त्या जागेवर स्मशानाची स्थान होतं का? नाही नाही. बघ सांगते, या घरामध्ये खूप पाणी झाले आणि जर वाचवायचे असेल शेवटचा वंश थांबला आहे. बघ सांगते मी. बघ शेवटचा जे राहिले त्याला घेऊन या गाव शिवारामध्ये या 11 पाड्यांचा 11 गावांचा जो चेडा बसलाय, जे जुनं मर्याईच्या बाजूला बसलेला त्या स्थानाला जाऊन बघ त्याला 5 पालांचं मान देणार. बघ सांगते मी, या घराचं जे बालक होतं त्यांनी एका चेड्याची सावली तोडली. बघ 5 फलांचा मान त्या स्थानाला देणार का? बघ पांडव कालीन स्थान दुसरा मान पिंपळाखाली बसलेली सावलीला कोण आहे? पिंपळाखाली बसलेली दही मानाचा मोहन देशील का? कमाल केली. बघ बाय
रक्ताचा आजार कोणाला झाला बघ सांगते रक्ताची बाधा झाली. आणि कमी वयामध्ये 4 हाण्या झाल्या. चांगलं तेवढं अशी सांभाळ करी इथंही सांभाळ करीन कुणाचाही सांभाळ करीन. बघ आम्हाला साडी चोली आणि हिरव्या बांगड्यांचा मान देणार. हिरव्या बांगड्या साडी चोली मग सांगते आपल्या शिवाराच्या मालकीने मला साडी आणि हिरव्या बांगड्यांचा मान दे. लेकीला दे. बघ बाय कालू बाय कर कालूच्या वाऱ्या कर कोण घेतलं काय सांगेल त्यांनी दिलं का माणसाचं बोलता कुठं दिले नाही ना. बघ हे कालूबाईच्या नावाने घरात भांडारा ठेव. बघ तिथं मान्य केल्यामुळं तुझ्या सुट्टीला ती आली होती. करशील का तिथं मान. आणि बाय वाटा पाण्यात सोड वर फोडून सोडशील का कालूबाईचं गारानं पूर्ण तुझे साडी तुला करून कोणत्या नाव आहे एका करून सर्व एक साडी आणतात जा मयुरेश घरात असेल तर साडी बांगडी आणि पिशवी बघ ना. गणनायकं गजमुख मोरेश्वर सिद्धिदा बल्लाळो मुरुड विनायकमा चिंतामणी गिरिजात्मकं सुरवरद विघ्नेश्वर मोदर ग्रामो रांजना स्तुतित गणपती पुर्यात् सदा मंगलम शुभलग्न शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान
शुभम गेले सावधान सावधान शुभम म्हणून म्हणलं बाबा हो देवादिकामध्ये सुद्धा लग्न लागलं म्हणलं बाबा लग्न लागलं दादा ते जर मानवामध्ये सुद्धा लग्न लागलं म्हणून म्हणलं बाबा हा. देवाचं लग्न लागलं बाबा हो. या पंढरपुरात काही वाजत गाजत या पंढरपुरात काही गाजत गाजत सोन्याचा मासिक लग्न देवाचं लागलं. हे सोन्याचा मासिक लग्न देवाचं लागलं. आणि सगळ्याचं नाव शिकले. चला होईल 2 मिनिटं थांबा होईल सगळ्यांनी आता शक्ती पहिला आयर करायचा आयर गेला नाही तुम्हाला जेवणाला जागा दिली नाही जाणार सर्वांनी आयात करणार नाही तर नाता भेटणार नाही. जोपर्यंत आयर करीत नाही तोपर्यंत तुम्हाला नाताला भेटणार नाही चला आयर करा नवरी नवर देवत आहेत 551 नवरीचा नवरीच्या मामा आले नाही शाला शेंदालीच्या लय घाबरले साक्षीच्या लग्नाला आले नाही मला बाबा बर होईत गायकवाड देवाचा बोल भक्त म्हणलं बाबा हो 50,000 रुपये आयर केलं देवाच्या लग्नाला देव त्यांच्या भले करो सदानंदाचा वेळ विस्तार मांडवाला जाऊ गायकवाड बरोबर सर्वांनी आयर करा खिशामध्ये हात घाला आपल्या आपल्या बायाने आपल्या आपल्या खिशात हात घाला बायांचा मोबाईल असेल गळ्यात असेल तरी पण चालेल चला आयर करा आयर आयर करा नाही झालं ना आयर करा ना आयर करा आयर करायला कोणी आणि निघाला नदी जाताना मैदाने